अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 12 ऑक्टोबर शनिवार। खरं तर उद्याचा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या दसरा आहे। दसऱ्याचा दिवस किंवा दसऱ्याचा मुहूर्त हा 3:30 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी नवीन गोष्टींची खरेदी करण्याला, लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या गोष्टी किंवा वस्तू आहेत ह्या घरी आणण्याला, कुठलंही शुभकाम करायचं असेल तर त्या शुभकामाची सुरुवात करण्याला आणि त्याचबरोबर अभ्यंग स्नानाला या दिवशी विशेष महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी उद्या सकाळीच आपण कसं स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत, या वस्तू घालून जर तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं तर पवित्र स्नानाचं पुण्य तुम्हाला लाभेल। तुमच्यामध्ये असणारी काही नकारात्मकता असेल, तुमच्यामध्ये काही जर वाईट शक्तींचा वावर असेल, कुणी तुम्हाला नजर लावलेली असेल, कुणी तुमच्यावरती जादूटोणा केलेला असेल, एखादी शत्रुपीडा तुमच्या पाठी असेल किंवा वर्षानुवर्षांपासून एखादा जुना आजार असेल, ह्या सगळ्या गोष्टींना दूर करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी उद्या सकाळी या पद्धतीचं स्नान आवर्जून करा। वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे। हा योग पुन्हा नाही, लक्षात ठेवा। जर उद्या तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालून जर स्नान केलं तर वर्षभर तुमच्या घरात यशाची प्राप्ती राहील। दसऱ्याचा जो दिवस आहे हा आपण चांगल्यावरती वाईटाची मात म्हणून साजरा करत असतो। त्यामुळे या दिवशी जर तुम्ही या पद्धतीने स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होईल, वाईट गोष्टींचा अंत होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना लवकर उठायचं आहे। 5 ते 5:30 बघा, 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि वर्षातून एकदाच भेटणारा हा मुहूर्त आहे। त्यामुळे उद्या आपल्याला अभ्यंग स्नान करायचे आहे, म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे। 5 ते 5:30 या दरम्यान आवर्जून उठावं। उठल्यानंतर आपलं जे अंघोळीचं पाणी आपण घेतलेलं आहे अंघोळीसाठी, या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट घालायची आहे तुरटी। बघा, तुरटी ही नकारात्मकता संपवण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते। एक तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा, तो पूर्ण त्या पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण विरघळवायचा। त्यानंतर या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे 1 चिमूटभर तुम्हाला पिवळी हळद। त्यानंतर आपल्या घरामध्ये जर पंचगव्य असेल तर 1 झाकणभर पंचगव्य घाला, 1 झाकण गोमूत्र घाला, 1 झाकण गंगाजल घाला आणि त्याच्यानंतर 1 आपट्याचं पान घाला। कारण उद्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला आहे किंवा सर्वात महत्त्वाचं मौल्यवान जी गोष्ट मानली जाते ती म्हणजे आपट्याचं पान, ज्याला साक्षात सोनं म्हटलं जातं। तर हेच आपट्याचं पान, आता ज्यांनी आजच पानं आपल्या घरी आणून ठेवलेली आहेत त्यांनी 1 पान अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स एकत्रित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करू शकता, गुरूंचं स्मरण करू शकतात। तुम्हाला ज्या देवदेवतांवरती तुमचा विश्वास असेल किंवा ज्यांची तुम्ही सेवा करताय त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि पवित्र स्नान करायचं आहे। स्वच्छ सुंदर अंघोळ झाली की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातील सगळ्यात पहिला आपल्या घरातील फरशी पुसायची। उद्या शनिवारही आहे आणि पाडव्याचा मुहूर्त आहे, त्यामुळे घरातील वातावरण हे स्वच्छ आणि सकारात्मक करायचं आहे। जी फरशी तुम्ही पुसणार आहात त्यासाठी जे पाणी घ्याल त्यामध्येही तुम्हाला थोडं गोमूत्र, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। हे मिक्स करून आणि मग त्यानंतर आपल्याला संपूर्ण आपल्या घरातील जी फरशी आहे ही पुसून काढायची आहे। त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळद घ्यायची, त्यामध्ये एक थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, थोडीशी चंदन पावडर घालायची आहे, हे मिक्स करायचं आहे आणि मग त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं आपल्याला व्यवस्थित लेपन करायचं आहे। त्यानंतर उंबरठ्याच्या समोर एक दिवा लावायचा आहे। सूर्याला उद्या अर्घ्य अर्पण करायचं आहे। तुळशीच्या समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे। उद्या जेवढ्या जास्त सेवा आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा, कारण उद्याच्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं म्हणजे पुढचं वर्ष आहे। जर उद्याचा दिवस चांगला गेला, उद्या 3:30 मुहूर्तांपैकी असणारा हा दसरा जर तुमचा चांगला गेला तर लक्षात ठेवा संपूर्ण वर्ष तुमचं चांगलं आणि शुभ जाईल। त्यामुळे उद्या सगळ्या वाईट गोष्टींचा अंत नाश करायचा आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्याला करायच्या आहेत। त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपण
देवदैवतांची पूजा करतो, आपण शुभ गोष्टींची पूजा करतो, मोठी यंत्र उपकरण असतील त्यांची पूजा करतो. तर ज्या काही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टी असतील, मोठी काही उपकरण असेल, उद्योग व्यवसाय जे काही असेल तर त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही सकाळी करू शकतात, संध्याकाळी करू शकतात किंवा रात्री 7-7:30 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं करा. संपूर्ण दिवसभर मुहूर्त आहे. दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ज्या सेवा करणार असेल त्या आवर्जून करा. फक्त लक्षात ठेवा, उद्या दिवसभर आपल्याला देवांचं स्मरण करायचं आहे. जितक्या शक्य तितक्या सेवा करायच्या आहेत. सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्या उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत. उद्याच्या दिवसापासून जर तुम्ही चांगल्या गोष्टींची सुरुवात केली किंवा सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करून जर चांगल्या गोष्टींचा तुम्ही आरंभ केला तर तुमच्या आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने चांगल्याच गोष्टी येतील, चांगल्याच गोष्टी तुम्हाला भेटत जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच सुख, समाधान, ऐश्वर्य हे सगळं तुम्हाला मिळेल. खूप साधा सोपा उपाय आहे. लक्षात ठेवा, अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घाला आणि त्याच पाण्याने स्नान करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.